नमस्कार मित्रांनो, 11 सप्टेंबर या दिवसाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मेसर्स कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे जे नौदलासाठी बांधण्यात येणारे 8 पाणबुड्या आहेत, त्या पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट प्रकल्पातील 4थे आणि 5वे जहाज मालपे आणि मुलकी असे लक्षात ठेवा. यांचे नुकतेच CSL कोच्ची येथे जलावतरण झाले. कोठे? कोच्ची या ठिकाणी. आणि कोणते? मालपे आणि मुलकी. हे पोलारिस डॉन मोहीम लक्षात ठेवा. हे अमेरिकेचे जे एलॉन मस्क आहेत त्यांची जी SpaceX आहे खाजगी अवकाश संशोधन कंपनी, ह्या अवकाश संशोधन कंपनीच्या पोलारिस डॉन मोहिमेतून 4 अंतराळवीर अवकाशात झेपावले. या मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेसवॉक करण्याचे उद्दिष्ट आहे. नासाच्या अपोलो मूनशॉट नंतरचा हा पहिला खाजगी स्पेसवॉक असेल. फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रातून फाल्कन 9 प्रक्षेपकाद्वारे पोलारिसने अवकाशात भरारी घेतली. तंत्रज्ञान उद्योजक जेरेड इसाकमॅन यांनी या मोहिमेसाठी पैसा खर्च केलेला आहे. बरोबर. हवाई पायलट कोण आहेत? निवृत्त लेफ्टनंट कर्नल किड पोटेट हे वैमानिक असणार आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ज्यांनी गोल्ड जिंकले त्यांना 75 लाख, रौप्य जिंकले त्यांना 50 लाख, कांस्य जिंकले त्यांना 30 लाख. मिश्र प्रकारात जसं शीतलदेवी आहे, शीतलदेवी म्हणजे मिश्र प्रकारात ज्यांनी जिंकले त्यांना 22.50 म्हणजे 22,50,000. आपण एकूण 29 पदके या पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये जिंकलेले आहेत आणि सर्वाधिक पदके आत्तापर्यंतच्या पदकामध्ये जिंकले आहेत म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. त्यात 7 सुवर्ण, एकूण रौप्य 9, एकूण कांस्य जे आहेत ते 13 आहेत. विद्यमान केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? मनसुख मांडवीय. महाराष्ट्रातील सर्वात उंच जो किल्ला आहे साल्हेर किल्ला आहे, त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात येणार आहे किंवा त्या अनुषंगाने पाहणी होणार आहे. त्याची पथक युनेस्कोचं तिथे येणार आहे आणि हे नाशिक या जिल्ह्यात आहे साल्हेर किल्ला. महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता? साल्हेर. अरिना सबालेन्का बेलारूसची ही 26 वर्षीय टेनिसपटू आहे. तिनं अमेरिकेच्या जेसिका पेगुलवर म्हणजे मात करून म्हणजे तिला पराभूत करून अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आणि अमेरिकन ओपन ही पहिल्यांदा तिने जिंकलेली आहे. परंतु तिने एकूण 3 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्यापैकी 2 जे आहेत ऑस्ट्रेलियन ओपन आणि सध्या अमेरिकन ओपनची जिंकलेली आहे. पुढे महाराष्ट्राचा धावपटू डॅश हा ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या डायमंड लीगच्या स्पर्धेत फायनलमध्ये 3000 मीटर ट्रिपल चेस शर्यतीत सहभागी होणार आहे. कोण आहे ते? अविनाश साबळे. त्यानंतर अवकाशात प्रथमच खाजगी स्पेस वॉक होणार असून त्या मोहिमेचे नाव काय? पोलारिस डॉन मिशन, जे वरी पण घेतलेलं आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा हंगेरी बुडापेस्ट येथे होणार आहेत. ओके. त्यानंतर हे चार्ट आहे खेळाडू आणि ज्यांचे काही पदक जिंकलेले आहेत ते पूर्ण आहेत. आपण फक्त गोल्ड जिंकलेल्या खेळाडूंचे नावं आणि त्यांचे राज्य पाहू. अवनी लेखरा सुवर्णपदक नेमबाजी SH1 प्रकार राजस्थान. नितेश कुमार सुवर्णपदक बॅडमिंटन SL3 प्रकार हरियाणा. सुमित अंतिल सुवर्णपदक भालाफेक F64 हरियाणा. हरविंदर सिंग सुवर्णपदक तिरंदाजी एकेरी रिकव्हरी हरियाणा. धरमबीर सुवर्णपदक जिंकलेला आहे क्लब थ्रो प्रकार खेळ प्रकार आहे F51 हरियाणा. त्यानंतर प्रवीण कुमार सुवर्णपदक उंचउडी T46 उत्तर प्रदेश. नवदीप सिंग सुवर्णपदक भालाफेक F41 हरियाणा. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर सचिन खिल्लारला लक्षात ठेवा बरं का. सचिन खिल्लार यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे गोळाफेकमध्ये. ओके. F46 या प्रकारात. आणि महाराष्ट्र हे स्टार करा, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील अजून कोणी आहे का जिंकणारं? तर नाही. ओके, लक्षात घ्या, एवढे महत्त्वाचे. बाकी तुम्हाला नाव वाचायचं झालं तर मी पॉज करतो थोडा वेळ किंवा पॉज करून तुम्ही वाचा, आणखी खाली पण देतो. एक वेळेस नजर मारा, बाकी काही नाही. हे शीतलदेवी कोणत्या खेळाशी निगडीत आहे असा प्रश्न आला होता बरं का. तिरंदाजी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.